9 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे आणि आतापर्यंत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 53 जण आहेत. बिनविरोधासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत, तर काँग्रेसनं अर्ज मागे घेण्यासाठी एक अट ठेवली आहे. पाहूया. आमच्या उमेदवारांनी बारामतीच्या उमेदवारांची भूमिका घेतली आहे ती पक्षाची भूमिका आहे. जर ते त्या ठिकाणी गुन्हा नोंदवत असतील तर जरूर आम्ही आमच्या एकंदरीत मागणीचा पुनर्विचार करू. बारामतीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना काँग्रेसनं भाजप समोर अट ठेवली आहे. अजित पवार यांच्या अपघाताचा गुन्हा दाखल करा, सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी मागे घेण्याचा विचार होईल असं सपकाळ म्हणालेत. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचं मत काय आहे, जनतेची नस काय आहे हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात येणार असेल तर मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देतील. आमची ही लढाई लोकशाहीच्या अनुषंगाने आहे आणि या सर्व निवडणुकीच्या अनुषंगानं एवढा आग्रह हे मुख्यमंत्री महोदय धरताना दिसतात आहे. त्यांना मला सांगायचंय की एवढा आग्रह आणि एवढं लक्ष जर आपण अजित पवार साहेबांच्या अपघाताला घातपात आहे का अपघात आहे या संदर्भात जर दिलं असतं, तिथला ब्लॅक बॉक्स का मिळत नाही या अनुषंगानं चौकशी केली असती तर अधिक बरं झालं असतं. आमच्या उमेदवारांनी बारामतीच्या उमेदवारांची भूमिका घेतली आहे ती पक्षाची भूमिका आहे. जर ते त्या ठिकाणी गुन्हा नोंदवत असतील तर जरूर आम्ही आमच्या एकंदरीत मागणीचा पुनर्विचार करू. बारामतीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस बाकी आहे आणि काँग्रेसनं आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घ्यावी अशी मागणी भाजपपासून ते दादांच्या राष्ट्रवादीनंही केली आहे. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आतापर्यंत तब्बल 53 उमेदवार रिंगणात आहेत. किती जण अर्ज मागे घेतात हे काही तासातच स्पष्ट होईल, पण मुख्य लढत ही काँग्रेससोबतच आहे. काँग्रेसच्या आकाश मोरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात अर्ज दाखल केलाय. गुन्हा दाखल झाला नाही बारामती महाराष्ट्रात, तर हा गुन्हा दाखल झाला तर मी निवडणूक लढवण्याचा पुनर्विचार करू. त्या विधानात आपण ठाम अगदी ठाम आहे. या प्रकरणी अजूनही हे सरकार गंभीर नाही हे संपूर्ण महाराष्ट्रात कळलेलं आहे. विशेष करून रोहित पवारांनी मुलाखत घेऊन बऱ्याच वेळा सांगून ज्या पद्धतीने जर FIRची कॉपी इथं एवढ्या मोठ्या माणसाची होत नसेल तर सर्वसामान्य माणसाची काय कर. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार सगळ्यांना. आम्हालाही वाटतं की बिनविरोध व्हायला पाहिजे होती, पण बिनविरोध न करण्याची परंपरा भाजपची, चंद्रशेखर बावनकुळेंच्या पक्षाची. काँग्रेसला 25 मतं पडतील, कळलं, 25, तुम्हाला 25 लाख पडतील. पण लोकशाहीमध्ये विरोध हा व्हायला पाहिजे, विरोध व्हायला पाहिजे. राहुरीमध्ये, अन्य ठिकाणी, सर्वत्र तुम्ही पण याच पद्धतीनं काम केलं ना आतापर्यंत. आताच तुम्हाला का वाटतं की बिनविरोध व्हायला पाहिजे? लोक ठरवतील ना मत द्यायचं की नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली, ज्यात भाजपकडून पूर्ण मदतीचा शब्द मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांना दिला. पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांना दिलाय. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार दिला नाही आणि ठाकरेंच्या शिवसेनेनंही उघडपणे पाठिंबा जाहीर केला नसला तरी बारामतीत त्यांची तशी ताकद नाही. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसला त्यांच्या मित्रपक्षांचीही तशी साथ नाही. बारामतीहून दीपक कापरेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.